किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत चिकन मसाला. तर चला सुरुवात करूयात. चिकन मसाल्यासाठी आपण चिकन 1 किलो एवढे आपण धुवून घेतले आहे. लेग पीसही मी त्यात ॲड केलेले आहेत. हे आता आपण मॅरिनेट करून घेऊयात. याच्यासाठी 1 चमचा एवढी हळद, अदरक लसूणची पेस्ट, थोडेसे मीठ, दही, हे आता आपण व्यवस्थित लावून घेऊयात. अर्धा तास बाजूला ठेवून घेऊयात. 2 चमचे एवढे तेल आपण गरम करून घेऊयात. याच्यामध्ये आपण थोडेसे खडे मसाले फ्राय करून घेऊयात. मध्ये आपण 3 मोठे चिरलेले कांदे टाकून घेऊयात. मी हा एकदम 0 कट केला आहे. तुम्ही किसूनही घेऊ शकता किंवा एवढा बारीकही करून घेऊ शकता. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा गुलाबीसर परतून झाल्यानंतर यात आपण टोमॅटो घालून घेऊया. तेही एकदम बारीक कट केले आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये ग्राइंडही करून घेऊ शकता. हे आपल्याला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. कांदा आणि टोमॅटो आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेऊयात. 1 चमचा एवढी बेडगी मिरची पावडर, याने कलर छान येतो. 2 चमचे चिकन मसाला, घरगुती मसाला, हा माझा घरगुती काळा मसाला आहे, तर हा 1 चमचा. मीठ आपण थोडेसेच घालून घेणार आहोत. चिकनमध्ये आपण मीठ टाकले होते. व्यवस्थितपणे 1-5 मिनिटं हे आपण परतून घेणार आहोत. तेल सुटत तोपर्यंत परतून घेऊया छान. याला छानपैकी तेल सुटलेले आहे. यामध्ये आपण चिकन घालून घेऊयात. व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहे. याची एक वाफ काढून घेऊया. एक वाफ करून घेतली आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी घालून घेऊया. चिकनला पाणी सुटते, त्यामुळे यामध्ये जास्त पाणी घालायची गरज नाहीये. थोडेसे आपण पाणी घालून घेऊया आणि बारीक गॅसवर आता आपण हे शिजवून घेऊया. एक अर्धा ते पाऊण ग्लासमध्ये पाणी घालून घ्या. एखादी उकळी काढून बारीक गॅसवर शिजवत ठेवा. याच्यामध्ये थोडेसे आपण आवडीनुसार बटर घालून घेऊयात आणि थोडंसं शिजवत ठेवूयात. छान उकळी आलेली आहे आणि चिकनही आपले जवळपास शिजत आलेले आहे. मस्त तरी आलेली आहे. कलरही भाजीचा किती सुंदर आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आपली भाजी रेडी झालेली आहे. आता आपण याला सर्व करून घेऊ. बघा, आपले चिकन मसाला, चिकन करी काय तुम्ही काही याला म्हणू शकता. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. कलरही खूप सुरेख आलेला आहे.
तुम्ही ही भाजी नक्कीच ट्राय करा आणि मला नक्की सांगा की कशी वाटली. माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तोपर्यंत बाय.